हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? सो आज व्हिडिओ खूपच खास असणार आहे, कारण आज आपण 5 डूज अँड डोंट्स. डूज अँड डोंट्स हे खूप महत्त्वाचे आहे बिफोर युअर स्पेशल डे. ते यासाठी की आपण आपलं लग्न असेल किंवा आपल्या बहिणी भावाचं लग्न असेल किंवा कोणाचंही क्लोज फ्रेंडचं लग्न असेल किंवा काही स्पेशल इव्हेंट असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, पण आपण 5 गोष्टी फॉलो करायला पाहिजे आणि 5 गोष्टी नाही करायला पाहिजे. त्या 5 गोष्टी मी आधी डोंट्सबद्दल बोलेल, कारण त्या खूप महत्त्वाच्या आहे. सो त्यापैकी 5 डोंट्स बिफोर युअर स्पेशल डे. अँड नंबर 1, कुठलंही स्किन रुटीन जे तुम्ही फॉलो करताय त्यापेक्षा कुठलंही चेंज आला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमचा स्पेशल डे 1 महिना राहिला आहे किंवा 15 दिवसावर आला आहे आणि तुमचं जे रुटीन आहे स्किन केअरचं, फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करता किंवा फक्त मग सनस्क्रीन वापरता किंवा मग नाईट क्रीम वापरता, वॉट एव्हर इट मे बी, वापरत असाल नसाल काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला जे रुटीन सूट झालं आहे, एक्सेप्शन हे असू शकतं की तुम्हाला काही स्किन प्रॉब्लेम्स आहेत, सो तुम्ही डर्मॅटोलॉजिस्टला भेटून तुम्ही ते चेंज करू शकता. बट तुमचं जर रुटीन बसलं आहे आणि तुमची स्किन ओके आहे, सो काहीही गोष्टी चेंज करायला जाऊ नका, कारण तो चेंज ॲडप्ट व्हायला 1-2 महिने लागतात. सो तुमचं स्पेशल डे जवळ असल्यावर ते करायला जाऊ नका. दुसरी गोष्ट, कुठलाही नवीन प्रोडक्ट ट्राय करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता ब्रायडल ला खूप गोष्टी असतात, सो फाउंडेशन वगैरे हे पण आपण पॅच टेस्ट केलं पाहिजे किंवा मग आपण एखादं फेशियल करतो आहे, सो फेशियल आपण डिरेक्टली फेसवर अप्लाय करायला नाही पाहिजे. 1 महिना राहिलेला असताना आपण फेशियल करतो. टू बी व्हेरी ऑनेस्ट, ट्रस्ट मी कुठलंही फेशियल केलं नव्हतं आणि 5 डूजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की किती नॅचरल ठेवून आपण किती सुंदर दिसू शकतो. सो डोंट ट्राय टू टेस्ट और डोंट ट्राय टू यूज अ डिफरंट प्रोडक्ट ऑन डिरेक्टली ऑन अ फेस. तुम्ही एक काम करू शकता, हा जो भाग आहे आपला, आधी इथे प्रोडक्ट वापरून बघा, 3-4 तास राहू द्या त्याला, आणि इथे जर तुम्हाला काही नाही झालं देन तुम्ही तो फेसवर अप्लाय करू शकता. हे सेकंड नंबर होतं. थर्ड नंबर, तुम्ही तुमचा जो चेहरा आहे तो मॉइश्चराईज कसा होईल याकडे लक्ष द्या, कारण तुमचा जो स्पेशल डे आहे त्याला ऑब्व्हियसली तुम्ही मेकअपवाली लावणारच आहे. सो तुमचा चेहरा ऑइली असला तरी चालेल, पण ड्राय नसला पाहिजे, कारण ड्राय स्किनवर मेकअप बसत नाही. त्या दिवशी तुमची चिडचिड होईल जर तुमचा फेस ड्राय राहिला तर. आता यात एक्सेप्शन कुठलं, की ज्यांची स्किन खूप ऑइली आहे तर त्यांनी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर ट्राय करा, आणि मॉइश्चरायझरनी मला नाही वाटत कोणालाही काही प्रॉब्लेम येतो, सो तुम्ही वॉटर बेस ट्राय करा. आणि ज्यांची ड्राय आहे त्यांनी क्रीम बेस करू शकता. आता सेटाफिल इज अ व्हेरी गुड ब्रँड, आय पर्सनली लाईक दॅट.